नमस्कार सर्वांची खूप खूप स्वागत. तर आजच्या भागामध्ये मी काढणार आहे सुंदर अशी मकर संक्रांतीनिमित्त सुंदर रांगोळी. तर बघा, मी पतंग काढून घेतलेला आहे. तर मकर संक्रांत म्हटली मकर संक्रांत आणि पतंग हे एक कॉम्बिनेशन असतं, त्यामुळे मग मकर संक्रांतीनिमित्त पतंग काढलेला आहे. बघा, सुंदर असं. सुरुवातीला तुम्हाला येत नसेल तर थोडंसं व्यवस्थित खडूच्या साहाय्याने आकार काढून घेतला आणि नंतर रंग भरला तरी छान दिसते. अगदी सुंदर रांगोळी आहे. अगदी पटकन होणारी आहे. आपल्याला घाई असते, काम गडबडीमध्ये रांगोळी काढायची असते, तर अगदी ही रांगोळी बघा पटकन होते. पतंग काढून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित रंग भरून घेतलेला आहे त्यामध्ये. तर खालीसुद्धा ती पतंगाची शेपटी असते ना, त्याप्रमाणे एक आकार काढून घेतलेला आहे. त्याला हिरवा रंग भरलेला आहे. आता हिरवा आणि लाल असे दोन शुभ रंग मी भरलेले आहे या रांगोळीमध्ये. आता पतंगामध्ये नथ काढून घेतलेले आहे. नथ कसं एक सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं. आपल्या मराठी संस्कृतीमध्ये नथ म्हणजे आपलं सौभाग्य असं मानलं जातं. तर ते एक नथ काढलेली आहे. आता हा सण जो आहे तो सौभाग्याचा सण असतो किंवा सवासणींचा सण असतो, तर त्यामध्ये नथेला खूप महत्त्व असतं, म्हणून मी एक नथ काढलेली आहे. नथ काढण्याची पण पद्धत सोपी आहे बघा. ते डॉट काढून मध्ये एक आकार काढून कोयरीचा आणि डॉट काढून घेतले बाजूने आणि छान दिसते. पटकन होते काढून अगदी ही नथ. आणि खाली बघा दांडी काढून त्याला थोडंसं खाली जे मोती आहेत ते सुद्धा मी काढलेले आहेत. आता बाजूने आपण हळदी कुंकूची जे करंडी असतात ना, आपण ठेवतो त्याप्रमाणे मी एक कल्पना करून काढलेले आहेत. आता खालची जी शेपटी आहे त्यामध्ये सुद्धा मी हिरवा रंग भरून घेतलेला आहे बघा. थोडंसं बॉर्डर आहे ती डार्क हिरव्या रंगाने आणि मध्ये लाईट हिरवा रंग भरलेला आहे. आता यामध्ये आपण एक डोरलं काढणार आहोत. ते एक सुवासनीचं एक सौभाग्याचं प्रतीक असतं ना, तर त्याप्रमाणे मी डोरलंसुद्धा काढलेलं आहे बघा. वरती थोडंसं चांगला लुक येण्यासाठी पिवळ्या कलरने डॉट देऊन घेतले. अगदी छान दिसते बघा. थोडक्यात पण पटकन होणारी रांगोळी आहे बघा. तर इथे पण मी एक डोरलं काढून घेतलेलं आहे. डोरल्याचं पण डोरलं घालतात ना गळ्यामध्ये, काळ्या मण्यांमध्ये. तर काढायची पण पद्धत सोपी आहे बघा. व्यवस्थित बघितलं तर नक्कीच मला काढता येईल आणि तुमच्या मैत्रिणी नक्कीच ही रांगोळी बघून तुमचं कौतुक करतील. तुम्ही जर हळदी कुंकवाला ही रांगोळी काढली तर खूप छान दिसते आणि अगदी पटकन होते बघा. तुम्हाला माझ्या रांगोळ्या आवडत असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या काही सूचना असतील तर नक्की मला सांगा कमेंटमध्ये. आणि तुम्ही माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार मानते. भेटूया पुढील भागात अशाच नवनवीन रांगोळ्या बघण्यासाठी. धन्यवाद.